श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वाससमजं कमलाक्षमेकं मालाकमण्डलुधरं रमणीयलीलं गोष्वान् क्रीडन परं निगमान्तकेलिं देवत्रयात्मकमहं सततं नतोऽस्मि। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। गायनी बहु आवडी असं वर्णन ज्या दत्तात्रेयांचं केलं त्या दत्तात्रेयांचे हे परमशिष्य नारायण स्वामी महाराज, भजनानंदी असलेले आमचे हे नारायण स्वामी महाराज आई भगवती मातेला शब्द दिला, त्यामुळे करवीर प्रांतात येऊन पोहोचले आणि कशी दिनचर्या आखली इथपर्यंत भाग आपण कालपर्यंत पाहिला। कशी दिनचर्या आखली हो? आई भगवतीच्या पुढे सेवेला म्हणून मुद्दाहून आले होते। कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी महालक्ष्मी ही जी आहे, या करवीर प्रांतामध्ये पंचगंगा नावाची नदी वाहते। कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती, आजच्या भाषेत कळण्यासाठी म्हणून 1.5 फार तर 2 किलोमीटर, याच्यापेक्षा पलीकडे नाही, अगदी जवळच्या अंतरावरती भगवती पंचगंगा नदी वाहते। पंचगंगेच्या पात्रामध्ये सकाळी सकाळी पहाटे पहाटे पंचगंगेच्या ठिकाणी तीरावरती जावं, त्या भगवती पंचगंगा नदीमध्ये स्नानादी कर्म करावीत, आपलं अन्निक कर्म करावं आणि पुन्हा पहाटे तिथे ब्राह्ममुहूर्ताला गेलेले नारायण स्वामी पहाटे इथे मंदिरात पोहोचायचे। कोल्हापुरातली सर्व विप्र मंडळी मिळून आई भगवतीचा, त्या जगज्जननीचा, नारायणीचा बरं का अभिषेक करायचे। त्या अभिषेकामध्ये सहभागी पहाटे आपलं अन्निक करून ब्राह्ममुहूर्ताला उठलेले नारायण स्वामी महाराज तिथलं अन्निक पूर्ण करून, नदीमध्ये स्नान अन्निक पूर्ण करून पुन्हा मंदिरात यावं। कोल्हापुरातली सर्व विप्र मंडळी मिळून, सर्व ब्रह्मवृंद मंडळी मिळून आई भगवतीची, त्या जगत जननीची पूजा करायचे, अभिषेक करायचे। त्या पूजेमध्ये नारायण स्वामी स्वतः सहभाग त्यामध्ये घ्यायचे। पूजा अर्चा पार पडल्यानंतर अन्य करवीर प्रांतामधली जी काही दिव्य स्थानं आहेत त्या स्थानांना भेट द्यायचे। आपलं तपश्चर्यादी काही जे अनुष्ठानादी कर्म असतील ती करायचे। बघा, मी कालच बोलताना म्हणालो, दत्त महाराजांच्या दिनचर्येत करवीर क्षेत्राला, कोल्हापूरला अनन्यसाधारण महत्व आहे। अनन्यसाधारण महत्व आहे। कोल्हापूर हे गावच त्यासाठी अत्यंत विलक्षण असं आहे, कारण स्वतः दत्तात्रेय, अत्री अनसूया पुत्र दत्तात्रेय दुपारच्या वेळी भिक्षेसाठी म्हणून कोल्हापूरला येतात। काय अधिकार असेल त्या गावाचा? कोल्हापूरच्या मंदिराच्या बाजूलाच दत्त भिक्षालिंगस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। महाराजांचं, दत्तात्रेयांचं वर्णन करतानाच किती छान करून ठेवलंय। करविरी भोजन असं म्हणून ठेवलेलं आहे। स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्यासागरी तुम्हीच ना म्हणताना करुणी भिक्षा करवीर भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना, करवीरामध्ये भोजन सांगितलंय। त्यामुळे दत्त महाराजांची जी स्थानं त्या करवीर प्रांतात आहेत ती पाहायची, दिवसभर संकीर्तन करायचं आणि त्यानंतर 2 तास आई भगवतीसाठी भजनासाठी बसायचं। ते 2 कट्टे तयार केले होते, 2 कठडे तयार केले होते। ज्या ज्या देवतांना आवाहन करावं त्या देवता तिथं भजनासाठी म्हणून उपस्थित राहायच्या, असं वर्णन नारायण स्वामींच्या चरित्रात केलंय, चरित्रामध्ये केलेलं आहे। भगवतीला आवाहन केलं की साक्षात जगज्जननी आई
महालक्ष्मी माता येऊन बसायची. दत्तगुरूंना आवाहन केलं की दत्तगुरूंनी बसायचे. दत्तगुरू स्वतः भजनाला येऊन बसायचे. आणि अशा पद्धतीने तो भजनाचा काही आनंद, स्वर्गीय आनंद आई भगवतीला मिळायचा, लक्ष्मी मातेला मिळायचा, महालक्ष्मीला मिळायचा. दत्त महाराज तर डोलायचे. आणि जमणारे भक्त जे होते, शिष्य जे होते, तेही या महान भगवत भक्ताच्या मुखातनं जे स्तुतिगान केलं जायचं, जे भजन केलं जायचं, त्याचा आनंद लोक घ्यायचे. नारायण स्वामी किती दयाळू पद्धतीनं भजन म्हणायचे. जय जगदंबे माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. महालक्ष्मी माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. जय जगदंबे माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. श्री जगदंबे माझे आई, मजला ठाव द्यावा पायी. महालक्ष्मी माता की जय. किती अत्यादरानं भजन सेवा करायचे. एकदा भजन सेवा पूर्ण झाली आणि दत्त महाराजांच्या भजनाची सेवा पूर्ण झाली. महालक्ष्मी माता प्रसन्न झाली. ज्या ज्या देवतांना आवाहन करायचे ते त्या देवता यायच्या. सुंदर असा दिनक्रम चाललाय. भगवतीच्या भजनाची सेवा झाल्यानंतर आपला थोडा वेळ निद्रिस्त देहधर्म राखला पाहिजे, निद्रा घ्यावी, परत ब्राह्ममुहूर्ताला उठावं, पुन्हा स्नान संध्यादी, पुन्हा अन्निकादी कर्म, पुन्हा भगवतीच्या सेवेत रुजू व्हावं. अशा पद्धतीनं, छान अशा पद्धतीनं तो दिनक्रम चालू आहे. भजन सेवा चालू आहे. महाराजांच्या वैराग्याची कथा, किती जबरदस्त प्रखर वैराग्य होतं, आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आणखीन करवीर प्रांतात असताना अंबाबाईंनी दत्तगुरूंनी काय काय आज्ञा केली त्याही कथा आपण क्रमाने पाहू. आज इथेच वाणीला विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या नामाचं स्मरण करू, भगवती जगदंबा मातेचं स्मरण करू, नारायण स्वामींचं स्मरण करू आणि आज इथेच थांबू. श्रीमन्नारायण स्वामीन दयाब्धे तारक पददायीन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.